पुढची बातमी आहे ती रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात आज आमने सामने चर्चा होणार आहे। हे दोन्ही नेते गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवर एकमेकांशी जुळवून न घेता वाद घालताना दिसत होते। मात्र आता ताजी दृश्य आपल्या समोर आहेत। या ताज्या दृश्यांमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद करायचं ठरवलेलं दिसतंय। कल्याण डोंबिवली या क्षेत्राचे खासदार एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आहेत। एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांच्या खासदारकीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षीय लोकांना आपल्या पक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टीत घेण्याचे प्रयत्न केले। त्यावरूनच ही ठिणगी उडाली आहे असं दिसतंय। मनोज जळकर आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण जी दृश्य आता या क्षणाला दाखवतोय त्यामध्ये दोन्ही नेते फक्त फोटोसाठी समोर बघताना दिसतायत। फोटो काढल्याच्या नंतर यांच्यात सुसंवाद झालाय सुरू? नक्कीच प्रसाद सर, आपण बघितलं एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही दोन प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची ही बैठक सुरू आहे। आणि आपण या बैठकीमध्ये बघितलं आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। मुंबई, ठाणे आणि इतर आपण बघितलं महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे लढत लढायची आणि आपण बघितलं एकत्र लढत लढायची या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। आणि नवी मात्र आपण बघितलं याच्यामध्ये मुद्दा ठरतो नवी मुंबईमध्ये कशा प्रकारे लढत लढायची हे देखील या ठिकाणी आपण बघतो। आणि आपण ज्या प्रकारे बोललात हा वादाची ठिणगी, ही वादाची ठिणगी आपण बघितलं जेव्हा श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचे माजी आपण नगरसेवक घेतले त्यानंतर या मोठा वाद हा सुरू झालेला आहे दोघांमध्ये। आणि त्यानंतर आपण रवींद्र चव्हाण यांनी देखील शिंदेचे माजी नगरसेवक आपल्या पक्षामध्ये घेतलेले होते आणि त्यानंतर हा वाद हा मोठा सुरू झालेला आहे। बिलकुल मनोज, या आतापर्यंतच्या तपशिलासाठी धन्यवाद। तुम्ही बातमीकडे बारकाईने लक्ष ठेवा।